आणि त्यांना हाली मारलं आम्ही बी जातोच की. बर 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 येऊ का मी? होय होय. मायाप्पाला सांग विचारलं म्हणून. सांगतो सांगतो. हा. चला. झाले का मग? येऊ तर दे आधी. आलात काय झाले ते सांगा पटकन. अयो मी जाऊन बघून आलो की बाळू सौंदत्तीला जाणार आहे का नाही म्हणून. त्या पाटलीनीला आपण भेटलो आणि तिला सांगितलं की तिकडे जाऊन काही उपयोग होणार नाही म्हणून. अगं त्याचा काही उपयोग झाला नाही वैजंता. उपयोग नाही म्हणजे जाणार आहेत की काय? अयो होय ऐकायलाच तयार नाहीत. काय होणार तुमच्याकडून? काही उपयोग नाही तुमचा. गुंडप्पा म्हणतो ना तेच खरं. अयो यो गुंडू असं म्हणतो? तुम्हाला सांगितलेले एक काम तुम्हाला करता येत नाही. लोकांचे तुम्हाला लग्न जुळवता येत नाही पण मोडताही येत नाही. काय होणार तुमचं काय माहित? अयो काय होणार म्हणजे? अयो मी काही कामाचं नाही असं म्हणायचं काय वैजंत तुला? मग त्या पाटलाच्या पोरासाठी साधे स्थळ बघता आले नाही तुम्हाला? बघता आलं नाही म्हणजे? मी बघितलं होतं. अयो जुळलं नाही त्याला मी काय करणार? काय करणार म्हणजे काही करायला नको? प्रयत्न नको का करायला? अयो यो यो आधीच तो सखा पाटील मला शिव्या देऊन गेला. अयो काय प्रयत्न करणार? आणि त्या पाटलाचा मुलगा असा असेल मला काय स्वप्न पडलंय? मग ही माहिती कुणी काढायची? अयो कशी काढायची माहिती? सखा पाटलाने जशी काढली ना तशी काढायची माहिती. अयो काही होणार नाही तुमच्याकडून. काही उपयोग नाही तुमचा. सोडा. अयो वैजंता मी त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण ऐकायलाच तयार नाहीत. अयो बाळूचं नाव घेतलं नाही ना तर त्यांना चैन पडत नाही. अयो बाळूला देव म्हणायला लागलीत. देव देव. काय देव? हे जरा अतीच होते आहे. अयो नाहीतर काय बाळू काय देव आहे? त्याला आपण लहानपणापासून बघतो आहोत देव म्हणे. एकाने देव मानले म्हणून कोणी देव होत नाही पण सगळेच देव मानायला लागले तर अवघड होईल बघा. नाहीतर काय लोकांचं काहीही असतं देव म्हणे बाळू. लोकांचं काय चाललं ना ते चालू द्या पण तुम्ही काय करायचं ठरवलं ते सांगा आधी. माझ्या डोक्यात असं आलाय वैजंता की बाळूच्या मागावर मंगळूला पाठवायचं. अयो त्याने काय होईल? तिकडे काय चाललंय ते समजेल तरी वैजंता. बाळू तिकडे जाऊनच नेमके काय करतो तेही कळेल. तात्या गेलाच आहे तो सांगेलच की. अय्यो अय्यो तात्याचं नाव काढू नकोस. अयो तो आपला आहे की बाळूचा काही समजायचं नाही. त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही म्हणतो मी. अयो पण मंगळू तर बाळूला खूप घाबरतो. अय्यो त्याचं काही असेल पण मंगळू त्याच्या मागावर गेला की तिकडे काय काय चालले ते आपल्याला कळेल. शिवाय मंगळू पाटणीला सांगेल की बहिणीने पूजा मांडली आहे अनुष्ठान मांडलं आहे तुमच्या मुलाचं लग्न होणार म्हणून. बाळूच्या नादी लागण्याचा काही फायदा नाही बघा. अयो म्हणजे बाळूमुळे जरी लग्न झाले तरी भैरीमुळे झाले असे म्हणता येईल. आय कुठे जायचं आहे का? वय गंगीच्या घरला जायचं आहे. आता कशा पाहिजे? अगं आत्ताच कुठं आजारात बरं वाटत आहे लगेच कुठं निघायचं काढतेस? बाळूसाठी लाडू केला आहे ते देऊन येऊ की. अगं पर तू सौंदतीला जाणार आहे म्हणलो होतो की म्या. वय म्हणला होता म्हणूनच केला आहे त्याच्यासाठी लाडू. असं आहे वय. तेच म्हणलं पाट उठून हे काय करत आहेस तू? त्याला लाडू लय आवडतात. आता एवढा लांब जाणार म्हणल्यावर काय तर खावंसं वाटलं तिकडं तर काय करणार? हा समज बरोबर आहे पर तो गेला असेल तर? नाही नाही असं काय बोल ना ग बाबा. अगं ते जाया पाहिजे असं नाही म्हणत आहे मी. पर जर गेलाच असेल तर मग आपण काय करायचं? आज निघणार आहे ना व त्यो. आपण लगेच निघू म्हणजे भेट होईल की. मला तर म्हणला होता का सकाळच्या लवकर निघणार आहे म्हणून. अरे भाई
पण समजा आवरून होईस तर येळ लागतोच की. हा